नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अजितेश आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे रायगड मॅथ्स। तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधलं जे आपलं चौथं प्रकरण सुरू आहे अर्थनियोजन, आणि ह्याच प्रकरणामधला आज आपण सराव संच 4.4 सोडवण्यासाठी सुरुवात करणार आहोत। एक फक्त छोटीशी गोष्ट नवीन आपल्याला समजून घ्यायची आहे। दलाली एक नवीन कन्सेप्ट आपल्या समोर, नवीन नाही ऍक्च्युअली, या तर आपण स्वतः या गोष्टीला अनुभवलंय, या तर कोणाकडून तरी हे शब्द ऐकलेले आहेत। दलाली दलाली म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे, नसेल माहिती तरी पण एक थोडक्यात एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला समजवतो। फॉर एक्झाम्पल, कोणाला एक रूम भाड्याने घ्यायचे किंवा एक रूम खरेदी करायचे किंवा कोणती जागा खरेदी करायची, अशा वेळी काय होतं की त्या खरेदी करणाऱ्या माणसाला जर का वेळ नसेल, त्याच्याकडे तो बिझी असेल, त्याचा शेड्यूल बिझी आहे, तर अशा वेळी तो काय करतो की एक ब्रोकर अपॉइंट करतो, एक दलाल असतो मार्केटमध्ये। तो आपल्याला आपल्या कंडिशन नुसार जे आपण त्याला काय सांगितलं असतं की मला असा पाहिजे, अशी जागा पाहिजे किंवा असा रूम पाहिजे, स्टेशन पासून जवळ, 1 रूम किचन पाहिजे, 1 BHK पाहिजे, या गोष्टी मी आधीच त्या ब्रोकर बरोबर क्लिअर केलेल्या असतात आणि माझ्या डिमांड नुसार तो माझ्यासाठी रूम अवेलेबल करून देतो। ऑब्विसली तो जो रूम अवेलेबल मला फुकटमध्ये तर नाही करून देत, जो काही त्याचा चार्ज असेल तो चार्ज तो माणूस माझ्याकडून घेणार, त्यालाच बोलतात दलाली, ब्रोकरेज। ठीक आहे, इंग्लिश मध्ये याला बोलतात ब्रोकरेज। आणि जो काम करणार असतो दलाल, म्हणजेच त्याला इंग्लिश मध्ये बोलणार आपण ब्रोकर। तर हे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। या आपल्या शेअर्स मध्ये पण दलाली आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागते। आता दलाली डिटेल मध्ये समजावायला गेलो तर खूप लेंदी होऊन जाईल व्हिडिओ, त्याच्यामुळे फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्याप्रमाणे जीएसटी कॅल्क्युलेट होतो प्रत्येक गोष्टीवरती, त्याप्रमाणे शेअर्सच्या बाबतीत पण दलाली कॅल्क्युलेट होणार। जीएसटी तर कॅल्क्युलेट होणारच, कारण की जीएसटी बारीकल्या बारीक तुम्ही कोणतं पण सामान घ्या, ऍक्च्युअली कोलगेट पासून ते मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत आपल्याला दलाली किंवा जीएसटी कॅल्क्युलेट होते। इकडे दलाली पण कॅल्क्युलेट होणार, जीएसटी पण कॅल्क्युलेट होणार। ठीक आहे, दलालीचा दर आपल्याला प्रत्येक वेळी दिलेला असणार, तो कसा काय काढायचा, जसे जसे प्रश्न येईल आपल्याला तसं तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। फक्त एवढाच कन्सेप्ट लक्षात ठेवा की जीएसटी प्रमाणे जर का आपल्याला प्रश्नामध्ये दलाली हा विषय आलाय तर आपल्याला दलाली कॅल्क्युलेट करायला लागणार। अजून एक गोष्ट दलालीच्या बाबतीत समजून घेण्यासाठी असेल तर थोडक्यात तुम्हाला सांगतो। सपोज मी एक शेअर्स खरेदी करतोय कोणत्या तरी कंपनीचा, की ज्याचा बाजारभाव 100 रुपये। ठीक आहे, तर त्या 100 रुपयावरती 2 रुपये समजा दलाली असेल, तर 102 रुपये झाले, 2 रुपये जीएसटी असेल, 104 रुपये झाले। एक ट्रेंड लक्षात ठेवा, दलाली जेव्हा आपण स्वतः बाईंग पोझिशन वरती असतो किंवा आपण शेअर खरेदी करण्याच्या तत्वावरती असो, तेव्हा दलाली ही बाजारभाव मध्ये ऍड केली जाणार, तेवढे पैसे आपल्याला पेड करायचे। म्हणजे तो 100 रुपये बाजारभाव किमतीचा शेअर आपल्याला दलाली ऍड करून 102 आणि जीएसटी ऍड करून 104 रुपयाला पडला। हीच पोझिशन जर रिव्हर्स केली, उलटी केली, जर का आपण समजा सेलिंग पोझिशन वरती आहे, म्हणजे आपण खरेदी केलेला शेअर ऑलरेडी कधी खरेदी केला असेल त्याचा प्रश्न नाही, पण आपण समजा मार्केटमध्ये शेअर खरेदी केलेला आपण विक्रीसाठी आणलाय, तेव्हा पण आपल्याला दलाली कॅल्क्युलेट करायला लागणार। फक्त फरक एवढाच आहे की बाईंग करताना, म्हणजे आपण शेअर खरेदी करताना दलाली बाजारभाव मध्ये ऍड केली जाते, आणि जर का शेअर विक्री करतोय आपण तर त्या विक्री किमतीमधून दलाली आणि जीएसटी वजा केले जाते। एक्झाम्पल सांगतो, सपोज 100 रुपये बाजारभावचा, ज्या शेअरचा बाजारभाव 100 रुपये, तो मला विक्री काढण्यासाठी मी मार्केटमध्ये आणला, दलाली 2 रुपये, तिथं दलालाला द्यावीच लागणार। मग तो दलाली काय करणार, आधीच माझ्या विक्री किमतीमधून डिडक्ट करून येणार, म्हणजे 100 रुपयामधनं 2 रुपये गेले, दलाली 98 रुपये राहिले, आणि त्याच्यामध्ये अजून जीएसटी 2 रुपये, म्हणजे 98 मधनं अजून 2 रुपये गेले, 96 रुपये झाले। म्हणजे ज्या शेअरचा बाजारभाव 100 रुपये, तो विक्री करून मला तो किती रुपये माझ्या खिशामध्ये येणार, फक्त 96 रुपये। हा एक ट्रेंड लक्षात ठेवा की एखादा म्हणजे शेअर्स आपण खरेदी करतोय तर आपल्याला जीएसटी आणि जो काही दलाली आहे ती आपल्या बाजारभावाच्या किमतीमध्ये ऍड होणार, आणि त्याचाच रिव्हर्स जर आपण शेअर विक्रीला आणतोय मार्केटमध्ये, तर बाजारभावामध्येच जी काही तुमची दलाली आहे आणि जीएसटी आहे ही मायनस होणार, डिडक्ट होणार, वजा होणार। हा एक ट्रेंड लक्षात ठेवा। बाकी जसं जसं आपण गणित पुढे उदाहरणं आपल्याकडे येतील तसं तसं आपण डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात।
हा पण सराव संच भले 5च प्रश्न आहेत, पण आपण ह्या 2 भागांमध्ये सराव संच कव्हर करणार आहोत. आजच्या या भागामध्ये प्रश्न क्रमांक 1, 2, 3 हे 3च प्रश्न आपण कव्हर करणार आहोत आणि उरलेले 4 आणि 5 प्रश्न, चौथा आणि 5वा प्रश्न हा याच्या पुढच्या भागामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर आपल्या समोर पहिलाच प्रश्न आहे बघा, इकडे दिलाय एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली, तर या शेअरची खरेदी किंमत किती? तर बघा आपल्याकडे बाजारभाव आता दिलेला आहे, ठीक आहे. दलाली पण 0.3% दिले. मी तुम्हाला बोललो की जेव्हा आपण खरेदी करतोय शेअर, हा एका शेअरचा बाजारभाव आणि खरेदी किंमत म्हणजे आपण बाईंग पोझिशन वरती शेअर खरेदी करतोय, तर खरेदी करताना दलाली ही बाजारभावामध्ये ऍड केली जाते. तर बघा आता कसं होईल, इकडे पहिला दिलेली गिवन इन्फॉर्मेशन लिहून घ्या. आपल्याला बाजारभाव माहिती किती आहे, तर 200 रुपये एका शेअरचा. मग इकडे लिहूया बाजारभाव. बाजारभाव किती आहे, तर 200 रुपये, ठीक आहे. आणि तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली, 0.3% दलाली दिली. दलाली नेहमी बाजारभावावरती कॅल्क्युलेट होणार, ठीक आहे. मग हे कसं होईल दलालीचं सूत्र, तर बाजारभाव किती आहे, तर 200 रुपये आणि ह्या 200 रुपयावरती 0.3% दलाली म्हणजे 0.3 भागिले 100. 0 कट 0 कट 0 कट 0 कट 2 गुणिले 0.3, 3 दुने 6, पॉइंटचा पॉइंट म्हणजे पॉइंट आणि 0, 0.6 आली काय माझी दलाली. आणि हा दलालीचा दर आहे, सॉरी हा दलालीचा दर आहे 0.3% आणि एकूण दलाली किती आली, आता एकच शेअर आहे म्हणून एकूण दलाली पण आपली 0.6 रुपयात झाली. इकडे वाटल्यास रुपये लिहा, 0.6 रुपये माझी दलाली झाली. आता मी तुम्हाला काय बोललेलो की जर का आपण शेअर खरेदी करतोय तेव्हा आपल्या बाजारभावामध्ये दलाली नेहमी ऍड होणार, प्लस होणार, ठीक आहे. मग आपल्याला शेअरची एकूण खरेदी किंमत काढायची, तर कशी काढतो आपण, बाजारभाव अधिक दलाली. ठीक आहे. बाजारभाव किती आहे, तर 200 रुपये अधिक दलाली किती आहे, तर 0.6 रुपये म्हणजे 200 अधिक 0.6 किती झाले, तर 200.6 रुपये झाले. याला तुम्ही 200.60 पण लिहू शकता, ठीक आहे. तर त्या शेअरची एकूण खरेदी किंमत 200.6 रुपये झाली. जो 200 रुपये बाजारभाव होता, 0.3% जर दलाली त्याच्यात कॅल्क्युलेट केली तर 0.6 रुपये दलालीची किंमत झाली आणि ही किंमत जर बाजारभावामध्ये ऍड केली तर एकूण किंमत झाली 200.6 रुपये. तर अशा पद्धतीने सोपा प्रश्न असतो हा. कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 आहे, एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला, म्हणजे त्या शेअरची विक्री किमतीच्या वेळी बाजारभाव किती होता, तर 1000 रुपये होता आणि व त्यावर 0.1% दलाली दिली, तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती? ठीक आहे. शेअरचा बाजारभाव किती आहे, विकताना 1000 रुपये. तर इकडे लिहा बाजारभाव किती आहे, तर 1000 रुपये आणि दलालीचा दर दिला 0.1%. इकडे लिहून घ्या दलालीचा दर किती आहे, तर 0.1% आहे. तर आपण दलालीची किंमत काढून घेऊ. दलालीची किंमत आपण बाजारभावावरती काढतो. मग इकडे लिहूया आपण दलाली बरोबर बाजारभाव गुणिले दलालीचा दर भागिले 100. बाजारभाव किती आहे, 1000 रुपये गुणिले दलालीचा दर किती आहे, 0.1 भागिले 100. 0 कट 0 कट 0 कट 0 कट 10 गुणिले 0.1 म्हणजेच 1 रुपया. ठीक आहे. तर इकडे दलाली किती आली, 1 रुपया.
आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय, विक्रीनंतर मिळणारी रक्कम 1000 रुपये बाजारभाव आहे, दलाली विक्री करताना मी तुम्हाला सांगितलं की दलाली नेहमी वजा केली जाते। तर इकडे बघा बाजारभाव 1000 रुपये आहे, तर इकडे आपण विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हटल्यास आपण याला सूत्रावाईज अरेंज करू। विक्रीनंतर मिळणारी रक्कम बरोबर कशी मिळणार कॅल्क्युलेट करणार, बाजारभाव वजा दलाली, बाजारभाव वजा दलाली। तर बाजारभाव किती 1000 रुपये वजा दलाली किती आताच आपण काढली 1 रुपये, 1000 मधनं 1 गेला किती राहिले तर 999 रुपये। ठीक आहे, तर 999 रुपये काय झाली या शेअर विक्रीनंतर टोटल त्याच्याकडे मिळणारी रक्कम किती आहे तर 999 रुपये, 1 रुपये त्याचा गेला दलालीला। कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता। आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया। तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 बघूया। एक तक्ता दिलेला आहे आणि हा या सर्वसांच्यासाठी शेवटचा प्रश्न असेल। उरलेले 2 उर्वरित प्रश्न आहेत ज्याचा प्रश्न क्रमांक 4 आणि 5 आपण या नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊन येऊ, जो भाग क्रमांक 2 असेल सराव संच 4.4 चा। इकडे बघा पहिला समजून घ्या, इकडे पहिल्या कॉलम मध्ये दिलंय शेअरची संख्या 100 बी म्हणजे बाई म्हणजे ही खरेदी 100 शेअर आपण खरेदी करतोय अशी सिच्युएशन आहे। पुढे दिले शेअरचा बाजारभाव 45 रुपये, एका शेअरचा भाव 45, तर 100 शेअरचा किती ते या रकान्यामध्ये आपल्याला लिहायला लागेल। दलालीचा दर दिला 0.2%, म्हणजे बाजारभावावरती आपल्याला 0.2% किती दलाली होईल ते लिहायला लागेल। इकडे सीजीएसटी 9%, एसजीएसटी 9% आणि हे सगळं कॅल्क्युलेट करून शेअरची एकूण किंमत काय आहे ते आपल्याला काढायचे। इकडे दिले दुसऱ्या कॉलम मध्ये 75 एस 75 शेअर आहेत, ते एस म्हणजे काय विक्री करताना सेलिंग करताना शेअरचा बाजारभाव 200 रुपये, मग इकडे आपल्याला किंमत दलालीचा दर सीजीएसटी एसजीएसटी आणि शेअरची एकूण किंमत काय आहे तो कॅल्क्युलेट करून इकडे लिहायचा। ठीक आहे, तर आपण सोडवण्यासाठी सुरुवात करूया। शेअरची संख्या 100 आहे, प्रति शेअरचा भाव 45 रुपये, तर शेअरची किंमत किती झाली एका शेअरचे 45, तर 100 शेअरचे किती तर 100 गुणिले 45 किती होणार 4500 रुपये। आता ह्या 4500 रुपयावरती दलाली शेअरचा बाजारभाव 45 रुपये। ठीक आहे, तर दलालीचा दर आपल्याला काढायचा आहे। तर दलालीचा दर नेहमी कशावरती येतो तर बाजारभावावरती येतो, म्हणजेच काय 4500 वरती आपल्याला किती काढायचे तर 0.2% म्हणजे 0.2 भागिले 100, 0 कट 0 कट 0 कट 0 कट 45 गुणिले 2 करा बघा, 5 दुने 10 चे 0 आजच्याला आहे, 45 दुने 90 होतात आणि एक घर इकडे एक डिजिट नंतर पॉइंट आहे, तर एक डिजिट नंतर पॉइंट दिला म्हणजे 9 रुपये काय झाली 9 रुपये झाली दलाली। आता सीजीएसटीचा पण दर दिलेला आहे तो आहे 9%। आता हा 9% आपण कशावरती काढणार दलालीवरती सीजीएसटी दिले, म्हणजे या दलालीवरती म्हणजे 9 रुपयावरती 9%, 9 गुणिले 9/100। ठीक आहे, 991 होतात, 81 भागिले 100, 2 शून्य आहेत म्हणजे 2 घरानंतर पॉइंट देऊ शकतो आपण, म्हणजे 0.81 0.81 रुपये हा दलालीवरती सीजीएसटी चे एकूण किंमत आली। दलालीवर एसजीएसटी सेम आहे, 9 रुपयावरती एसजीएसटी पण 9% म्हणजे 0.81 रुपयाच काय झाली याची दलाली झाली, दलालीवरती सॉरी एसजीएसटी झाला। आता या सगळ्या किमती कॅल्क्युलेट करून आपल्याला तो शेअर किती रुपयाला आपण खरेदी करू, ऍक्च्युअल किंमत काय त्याची असेल जेव्हा सीजीएसटी एसजीएसटी आणि दलाली पेड करून ऍक्च्युअल शेअरची किंमत काय असेल तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ऍड करायला लागतील, म्हणजेच काय 4500 अधिक दलाली किती आली तर 9 रुपये अधिक दलालीवर सीजीएसटी आहे 0.81, म्हणजे इकडे पण आपल्याला पॉइंट देऊन 0 लिहायला लागेल 0.81 आणि एसजीएसटी पण 0.81 आहे, करून घेऊ। ठीक आहे, 1 आणि 1 मिळून होणार 2, 8 आणि 8 16 चे 6 आजच्याला आहे, 9 आणि 1 10 चे 0 आजच्याला आहे, 0 म्हणजे हा एक जसाच्या तसा, 5 पण जसेच्या तसे आणि 1 4 म्हणजेच आणि हा किती नंतर पॉइंट 2 घरानंतर पॉइंट म्हणून 2 डिजिट नंतर पॉइंट दिला, म्हणजेच काय
की 4510.62 रुपये, 4510.62 रुपये काय झाली, शेअर्सची एकूण किंमत झाली. ठीक आहे. आता तोच आपण कन्व्हर्स पोझिशनला आलो तर 75 विक्रीसाठी आहे, 200 रुपये बाजार भाव आहे, तर शेअरची किंमत किती, 75 गुणिले 200, 75 दुने 150 होतात, हे 150 आणि हे 2 झिरो त्याच्यावरती, म्हणजेच 15,000 रुपये झाले. 15,000 रुपये काय झाली, शेअरची किंमत झाली. आता ह्या 15,000 वरती दलालीचा दर किती आहे तर 0.2%, म्हणजेच 15,000 वरती आपल्याला 0.2% कॅल्क्युलेट करायला लागते. 0 गेला 0 गेला 0 कट 0 कट, 150 गुणिले 2 300 होतात, 150 दुने 300 आणि एक डिजिट नंतर पॉइंट म्हणजे एक घरानंतर आपल्याला पॉइंट द्यायला लागेल, म्हणजे 30 रुपये काय झाली, दलाली झाली. 30 रुपये दलाली झाली. आता या दलालीवरती 9%, म्हणजे 30 रुपयावरती 9%, तर 30 वरती 9% कसे कॅल्क्युलेट करणार, 30 गुणिले 9/100, 0 कट 0 कट, 9 त्रिक 27, 27/10, म्हणजेच जर का आपल्याला याचा भागाकार करू तर 10 म्हणजे 1 0 आहे, तर एक डिजिट नंतर पॉइंट आपण देऊ शकतो, म्हणजे 2.7 आलं इकडे. 2.7 रुपये काय झाली, सीजीएसटी झाली. एचजीएसटी पण तेवढीच होणार, 2.7 रुपये. आता आपल्याला बघा विक्री करताना शेअरच्या टोटल किमतीमधून ह्या सगळ्या गोष्टी वजा करायला लागतील, तेव्हाच आपल्याला शेअरची एकूण किंमत मिळेल. तर शेअरची ऍक्च्युअल किंमत 15,000 रुपये, त्यावरती 30 रुपये दलालाला द्यायला लागणार, 2.7 सीजीएसटी एचजीएसटी आपल्याला गव्हर्नमेंटला पेड करायला लागणार. ठीक आहे. तर पूर्ण आपल्याला 15,000 तर मिळणार नाही. आता बघा मोठा मोठा हिशोब इकडेच करून टाकू. 15,000 मधनं आपल्याला दलाली घालवायचे आहेत, म्हणजे 15,000 मधनं 30 गेले तर 14,970 रुपये राहिले, 14,970 रुपये राहिले. आणि जर 2.7 ह्या गोष्टींचा तुम्ही विचार केला, सीजीएसटी एचजीएसटी, तर यांची पहिला बेरीज करून घेऊ, म्हणजे एकत्रच आपल्याला इकडे वजाबाकी करून टाकू, सोपं पडेल. 7 7 14 4 8 4 1 2 2 4 1 5 किती आले, 5.4 झाले टोटल गव्हर्नमेंटला पेड करायचे. 9% सीजीएसटी 9% एचजीएसटी यांची जर मिळून गेली अमाऊंट तर 5.4 होतात, तर 5.4 आपल्याला इकडून वजा करायचे. ठीक आहे. तर इकडे पण 0 द्या. आता ही वजाबाकी सोपी जाईल, नाहीतर एक 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 करत बसला तर खूप गोळ होऊन जातो. तर ही पद्धत सोपी आहे. सीजीएसटी एचजीएसटी आपण ऍड करून टोटल 5.4 केले तरी वजा तरी चालतील. 30 हे सोपं होतं, 15,000 मधनं 30 वजा केले तर 14,970 उरले. आता यांची सिंपली वजाबाकी करा, तर 0तून 4 नाही जाऊ शकत, 10 4 गेले 6 राहिले, इकडे एक हातचा आला, 10 5 1 6 गेले 4 राहिले, इकडे एक हातचा आला, 7तून 1 गेले 6 राहिले, 9 9 4 4 1 1 आणि एक घरानंतर पॉइंट. ठीक आहे. म्हणजेच काय की 14,964, 14,964.6 म्हणजे 60 रुपये हे काय झालं, आपलं शेअरची एकूण किंमत झाली. खरेदी करताना नेहमी तुम्हाला सीजीएसटी एचजीएसटी आणि दलाली ही आपल्याला ऍड करायला लागणार. विक्री करताना नेहमी या 3 गोष्टी वजा करूनच आपल्याला विक्री किंमत, म्हणजे आपल्याकडे जेवढे पैसे येणार आहेत विक्री करून मिळणारी रक्कम जर काढायची असेल तर आपल्याला विक्री किमतीमधून दलाली सीजीएसटी एचजीएसटी दरवेळी वजा करायला लागणार. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. तर आजच्यासाठी एवढंच. कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता. आजच्यासाठी एवढंच. भेटूयात आपण उद्या नवीन लेक्चर घेऊन, जो ह्या सर्व संचामधले उर्वरित 4था आणि 5वा प्रश्न आपण त्या लेक्चरमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करूयात. आणि आजच्यासाठी एवढंच. गुड बाय, हॅव अ नाईस डे.